आमदार चव्हाण साहेब हे असताना की या ठिकाणी अशा बोगस लॅब आहे आणि त्यावेळे पण 8 वर्ष तेच मान्य केलं नाही, जे खरं आहे ते मान्य, भाई सिनियर असल्यामुळे मान्य करतात. हा सभापती महोदय, की या ज्या बोगस लॅब आहे त्यावेळेस जे आत्ता उत्तर आलं ते त्यावेळेस सुद्धा आलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, आम्ही परवानगी देऊ. याला परवानगी दिली जात नाही. एक डॉक्टर शिंदे नावाचा होता त्यावेळी, मी ज्यावेळी लक्षवेधी उपस्थित केली होती, तो 200 ठिकाणी सह्या द्यायचा, म्हणजे डिजिटल सह्या देऊन ते रिपोर्ट दिले जायचे. साहेब, यामध्ये एकाला एका लॅबने न त्याला एड्स असताना एड्स देऊन टाकला आणि त्यामुळे त्यांनी जीव देण्यापर्यंत त्याची पाळी आली. परंतु नंतर त्यांनी आणि चेकिंग केली, त्यावेळी कळलं की याला एड्स नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हे जे का झालं नाही 8 वर्षापासून, की या पॅथॉलॉजी लॅबची लॉबी आहे मोठी आणि ही लॉबी एवढी प्रभावशील आहे की आपण किती इथे चर्चा केली ताई त्याचा काही उपयोग होत नाही. आता तुम्ही अजून 2 वर्षांनी आपण दिले तरी हेच उत्तर येईल. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपल्या भाषेत स्पेसिफिक नाही, मी बरोबर 3 प्रश्न विचारतो की एक, या लॅबची आपण नोंदणी केव्हा करणार. नंबर 1, नोंदणी करूनच त्याला तुम्ही म्हणता म्हणजे शासन हतबल आहे की शॉप अँड इस्टॅब्लिश खात्यामध्ये तर्फे नोंदणी होते. हा, आणि कायदा कधी करणार. जोपर्यंत पोलीस कारवाई होत नाही, त्यांना शासन होत नाही, जसं आपण जर बोगस डॉक्टर असतील त्यांच्यावर आपण करतो, मग या ठिकाणी महापालिका येते, पोलीस येतात, यांनी जर याच्यावर आपण कायदा करून या बोगसला बंद करण्यासाठी कायदा कधी करणार. समितीचा रिपोर्ट तुमचा ठीक आहे आणि याला परवानगी, एक त्या कायद्यामध्ये परवानगी या लॅबला दिल्याशिवाय त्याला अशा प्रकारचं करता येणार नाही. कुठलंही DML LTचं सर्टिफिकेट घेतलं की तो देतो आणि आपण जसं म्हटलं तर कोरोना काळात तर लुटण्याचंच कारभार केले. तर आपण याच्यावर कायदा कधी करणार, तो कायदा करून या बोगस लॅब आपण केव्हा बंद करणार. मला वाटतं विषय संवेदनशील आहे. मंत्री महोदय, सगळ्यांचं ऐकून घ्या आणि एकदा आपण उत्तर, टोपे साहेब सविस्तर सगळ्याला उत्तर देतील. हा, वंजारीजी. सभापती महोदय, प्रश्नावर या. फक्त प्रश्नावर येतो, परंतु केवळ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट असोसिएशन यांच्यावर जबाबदारी देऊन चालणार नाही. माननीय मंत्री महोदयांनी जे या ठिकाणी उत्तर दिलं की ती एक समिती गठीत केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये रॅन्डमली फ्लाइंग स्क्वॉड सारखी अरेंजमेंट करायला पाहिजे, कारण एकाच व्यक्तीने एका वेळेला समजा 2 वेगवेगळ्या लॅबोरेटरीजमध्ये 2 वेगवेगळ्या एजन्सीला बोलवून आपली तपासणी जर केली तर त्याचे रिपोर्ट्स येताना वेगवेगळे येतात आणि म्हणून अशा प्रकारचे बोगस मोठ्या प्रमाणामध्ये रिपोर्ट्स आल्यानंतर त्याचं चुकीचं निदान होतं, चुकीचं डायग्नोसिस होतं आणि म्हणून या सगळ्या मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस सर्टिफिकेट्स इश्यू होऊन राहिलेले आहेत आणि म्हणून याच्यावर आळा घालण्यासाठी आपलं जे नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे, जे पहिले मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं, तर त्याचं देखील प्रत्येक शहरामध्ये शाखा आहे. त्याच्या माध्यमातून जर समजा फ्लाइंग स्क्वॉड्स त्यांचे राहिले तर ते त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वॉच त्यांच्यावर राहील आणि त्याच्यावर काहीतरी आळा बसेल. तटकरेजी. धन्यवाद सभापती महोदय. रुग्णांशी खरं तर अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि कोविडच्या कालखंडामध्ये आरोग्य विभागाने अतिशय चांगलं त्या ठिकाणी काम केलं. भाई आपण म्हटलात तसं काही ठिकाणी कोविडच्या याच्यामध्ये जरूर त्या ठिकाणी काही पॅथॉलॉजी लॅब असतील किंवा हॉस्पिटलनी काही अतिरिक्त चार्ज केला असेल, मात्र सर्वांनाच तशा एका याच्यामध्ये धरून आपल्याला माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक या ठिकाणी विचारणं आहे की आपण जसं आता ऑनलाईन पद्धतीने मेडिकल सुद्धा दिले जातात किंवा औषधं दिली जातात, त्याच पद्धतीने ऑनलाईन सुद्धा आता मेडिकल रिपोर्ट सुद्धा तयार केले जातात. त्या संदर्भात आपण काही नियमावली तयार केली जाणार आहे किंवा त्याच्या संदर्भात काही निकष आपण ठरवणार आहात का? कारण आपण जर पाहिलं तर कोविडच्या दरम्यान RT-PCR रिपोर्ट पण ज्यांचा पॉझिटिव्ह होता त्याचा निगेटिव्ह करायला फार काय कालावधी म्हणजे काय विशेष काय लागत नव्हतं. त्यामुळे त्याच्यात आलेत ना, त्याच्या आता तालिका सभापती बसलेत त्या संदर्भात पूर्ण त्यांना माहिती सुद्धा आहे. माननीय सभापती महोदय आहेत, त्यांना सुद्धा त्या संदर्भातली पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन च्या संदर्भात सुद्धा आपण काय धोरण अवलंबणार आहात का? हा, डॉक्टर
असा हा विषय शेवटचा. केवळ आजची ही लक्षवेधी आहे. याच्यामध्ये संबंध राज्यामध्ये जिथे जिथे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे सॅम्पल कलेक्शन सेंटर आहे. म्हणजे पॅथॉलॉजीचं तोंडही दिसत नाही, तिथे बोर्ड पण दिसत नाही, काय नाही, फक्त कलेक्शन सेंटर आहे. आणि हे कलेक्ट केलेले सॅम्पल कुठल्या लॅबला जातात आणि कुठून रिपोर्ट येतात याचा पण पता नसतो. जबाबदारी फिक्स करण्याच्यासाठी जसं आता भाईंनी सांगितलं की डिजिटल सिग्नेचर वरती एखादा महत्वाचा रिपोर्ट म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी, हे तर थोडा ब्लड तपासणी, पण हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट जर कॅन्सर आहे किंवा नाही आहे याचा रिपोर्ट जर तुम्हाला डिजिटल सिग्नेचरनी भेटत असेल तर याच्यात निश्चितपणे शासनाकडनं रेग्युलेटरी अथॉरिटीचं काम कुठेतरी कमी पडतंय असं मला वाटतं. आणि म्हणून आपण एक नाही अनेक कारणं असे देता येतील किंवा रिझन देता येतील की जिथे जर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायचं काम पडलं तर केवळ बाबा कोणाकडे हे परवाना होता का नव्हता याच्यापेक्षा ती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायला माणूसच सापडणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपली जी 29 जुलै 21ला जी समिती स्थापन झाली आहे, मला असं वाटतं की एखाद्या समितीला काम करण्याच्यासाठी इनफ वेळ आपण आधीच दिलेला आहे. याच्यामध्ये कमीत कमी त्यांनी स्केल्टन तरी आतापर्यंत तयार करून द्यायला पाहिजे होतं. आपण ही लक्षवेधी लागली याचं निमित्त करून आणि याची अपॉर्च्युनिटी घेत ताबडतोब याच्या रेग्युलेटरी अथॉरिटीजच्या गाईडलाईन तयार करणार का, हा माझा प्रश्न. शेवटचा प्रश्न. हा, चा वाटतो. मी स्वतः डीएमएलटी केलेला आहे आणि मला माहिती आहे की टेक्निशियनला सही करण्याचा अधिकार नसतो. संबंधित एमडी पॅथॉलॉजी ज्यांनी केलेला आहे त्यांनाच सही करण्याचा अधिकार असतो. माझी माहिती याबाबत बरोबर आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये कसं आहे की कोणी उठून कुठेही लॅबोरेटरी चालू करत आहे, हा विषय अत्यंत गंभीर आहे. जसं सोनोग्राफी सेंटरला लायसन्स लागतं, तुम्ही कुठली तरी तपासणी करताय तर याला कोणचं लायसन्स लागतं, याला लायसन्स लागतं की नाही तिथून सुरुवात आहे. आणि कमिटी करून आता 3 महिने झाले त्याचा अहवाल नाही. आणि याच्याबाबत मला मंत्री महोदयांना एकच प्रश्न आहे की याच्याबाबत आपण कायदा करणार का? नाही, मंत्री महोदय, सर्व सभागृहाच्या भावना लक्षात घेता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपण पाहतो आता कोविड काळामध्ये तर अक्षरशः म्हणजे याचा मराठी ज्याला आपण म्हणतो धंदा झाला होता. म्हणजे रिपोर्टचं तर सोडूनच द्या, आता ते बोलून काय आपला वेळ सभागृहाचा घ्यायचा नाही. पण मला वाटतं आपल्याला पुढे जायचंय. तुम्ही समिती गठीत जरी केलेली असली तरी तुमची अशी यंत्रणा पाहिजे की तुमच्या यंत्रणेशिवाय आणि तुम्ही नॉर्म्स जे ठरवताल त्या नॉर्म्सचं पालन करते का नाही लॅब आणि त्यांच्याकडे तसलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नाही हे सगळं तुम्ही काय ते मापदंड ठरवा आणि तरच त्या लॅबला परवानगी दिली जावी. अशा प्रकारचं एक धोरण राज्यासाठी करावं जेणेकरून हे जे सगळे प्रकार सदस्य महोदय सांगतात ते बंद होतील. याबाबत एक धोरणात्मक निर्णय आपण घ्यावा अशी आमची सूचना. ते सांगतील ना, ते सांगतील. भाई हे कायदाच करावा लागेल, त्याच्यातून पुढे जाईल. हा, सभापती महोदय, सन्मान्य सदस्य मनीषाजी कायंदे, बंजारीजी, भाई तटकरे साहेब, डॉक्टर पाटील, अन्य सदस्यांनी जे काही आणि आपल्यासह जे काही विचार या ठिकाणी व्यक्त केले, काही सूचना सांगितल्या आणि काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आम्हाला जे शासन म्हणून विचारलेलं आहे त्या संदर्भात मी थोडं सविस्तर आपल्याला सांगू इच्छितो. नंबर एक सगळ्यात महत्वाचं की ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी तर मनीषाजींचा आभार मानेल की त्यांनी एका अतिशय महत्वाच्या विषयाला आज लक्षवेधीच्या निमित्ताने आणि भाईंनी सुद्धा मागच्या अनेक वर्षांपासून ते प्रयत्न करतायत. तर हा विषय गंभीर आहे, याबद्दल काही वादाचाच विषय नाहीये. आणि हे खरी वस्तुस्थिती आहे की मी सुद्धा ब्रीफिंग घेताना असं विचार करत होतो की एवढे वर्षांमध्ये आपण खरं याचं रेग्युलेटरी बॉडी का केली नसावी किंवा का नाही झाली आणि ही करायलाच पाहिजे. तर एक नक्की की आज खरोखर शॉप ऍक्ट खाली या संबंधी म्हणजे कोणी पण या सगळ्या पॅथॉलॉजीच्या लॅब्स टाकू शकतात. पहिली गोष्ट आता याबद्दल एक नक्की आहे की त्याचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, ही जी अपेक्षा आहे. त्या संदर्भात काम करणारे आतमध्ये कोण कोण घटक असतात, पॅरामेडिकल स्टाफ असतो म्हणजे लॅब असिस्टंट किंवा काय त्यातले जे टेक्निशियन असतात, मशीन असते, इक्विपमेंट असतात, त्याला प्रोसेसिंग आपलं जे सॅम्पल असतं त्याला प्रोसेस करणारे लोक असतात, डीएमएलटीचे लोक असतात आणि त्यांना ते प्रोसेस व्यवस्थित करतात का नाही आणि त्याच्यानंतर ते जे रिपोर्ट येतो तो त्याला रिपोर्टला सिग्नेचर करत असताना इंटरप्रिटेशन
प्रॉपर करून एमडी पॅथॉलॉजीच्याच लोकांनी सही केली पाहिजे, अशा पद्धतीचं काही साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी निश्चित प्रकारे लोकप्रतिनिधींच्या आहे. आणि मला या सभागृहाला हेही सांगायचं की माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा या संदर्भातला निर्णय दिलेला आहे की एमडी पॅथॉलॉजी किंवा मग डिप्लोमा झालेले पोस्ट ग्रॅज्युएशनचे यांनीच अशा पद्धतीचा रिपोर्ट हा सही केला पाहिजे. दुसरी गोष्ट, डॉक्टर पाटील साहेब आपण जसे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत डिजिटल सिग्नेचर चालत नाही. म्हणजे मुंबईत बसून एक एमडी पॅथॉलॉजी जालन्याचा रिपोर्ट सही करावा तिथून पाठवून, तर ते चालत नाही आणि ते चालू नये असंच सुप्रीम कोर्टाचे त्या ठिकाणच्या सूचना आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं की या संबंधी नियंत्रण आणि सनियंत्रण करण्यासाठी कुठलाही विषय सध्या नाही. आणि प्रायव्हेट लॅब्स मुशरूमिंग जसं म्हणतो कसंही कुठेही चाललेले आहेत, त्यामुळे प्रायव्हेट लॅब्स मोठ्या पद्धतीने होत आहेत. रेट्सच्या बाबतीत सुद्धा आकार कुणी कसंही करतंय. तर हे एकंदर इक्विपमेंट जे वापरले जातात, आता काही आपण म्हणतो गाडीचं आयुष्य 8 वर्ष असेल 10 वर्ष, पण हे इक्विपमेंट कधी कधी खूप जुने होऊन जातात, ते कॅलिब्रेटेड नसतात, म्हणजे त्याचं रॉंग इन्फॉर्मेशन येऊ शकतं. याही गोष्टींचं कुणावरचं नियंत्रण नाही. तर हे सगळं स्पष्ट मी मानतो की हे खरं आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर अतिशय तातडीनं आणि अतिशय तत्परतेनं या संदर्भात लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की जी कमिटी केलेली आहे त्यांना मी फार स्पष्ट सूचना दिल्या, जे माननीय राज्यमंत्र्यांनी सांगितले. मी तर त्यांना म्हणत होतो मी तुम्हाला 1 महिन्याच्या पुढे देणार नाही, पण त्यांनी फार विनंती करून सांगितलं की आम्ही फार परफेक्ट करू, पण आम्हाला 3 महिने द्या. तर आजपासून 3 महिन्याच्या आत मी स्वतः सातत्याने याबाबतचा आढावा घेत 3 महिन्याच्या आत या संदर्भातली संपूर्ण रेग्युलेटरी फंक्शनिंग, म्हणजे त्याला सनियंत्रण करणारी नियंत्रण करणारी पूर्ण कार्यपद्धती आपल्याला करणं गरजेचं आहे. आता या संदर्भात सगळ्यांचं म्हणणं आहे की कायदा करा. तर माझं म्हणणं आहे की त्याला 2 पद्धतीचे कायदे आज अस्तित्वात आहेत. एक केंद्र शासनाचा कायदा आहे, जे डॉक्टर पाटलांनाही माहिती आहे की क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे. क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट हा केंद्राने केलाय आणि केंद्राने रिक्वेस्ट केली सगळ्या राज्यांना की हा जसाच्या तसा स्वीकारा. पण अनेक दवाखान्यांना तो मान्य नाही. त्यातल्या भरपूर म्हणजे त्यातल्या जाचक अटी पण आहेत. म्हणजे त्याच्यात खूप आहे की तुम्ही अमुकच रेट्स घ्या किंवा तुमचे सगळे रेट्स सगळे बाहेर डिस्प्ले करा, तुमच्या बेड्स मधला अंतर किती पाहिजे, फार बारकाईने त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. नाही ऐका, तर या संदर्भात मी असं म्हणतो की क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या संदर्भात आम्ही 2-3 बैठका झाल्या, पण तो जसाच्या तसा स्वीकारू नये असं अनेक मोठ्या हॉस्पिटल्सचं आणि लहान हॉस्पिटलचं, नर्सिंग होमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर त्यामधला महत्वाचा मधला भाग म्हणून आम्ही नर्सिंग होम ऍक्ट जो काही आमचा सध्या आहे आपल्या महाराष्ट्राचा, की दवाखाने बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट, तर बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट मध्ये दवाखान्याच्या संदर्भात पूर्ण रेग्युलेशन आहे, म्हणजे सनियंत्रण आहे. परंतु त्यामध्ये एक नवीन चॅप्टर किंवा एक नवीन या संबंधातला सनियंत्रण करण्याचा पॅथॉलॉजीचा चॅप्टर जर आपण टाकू शकलो तर हे तत्परतेने काम करता येईल आणि जून महिन्यापर्यंत याला त्या अमेंडमेंट आणून सुद्धा हे करता येऊ शकेल. पण तत्पूर्वी आम्ही GRच्या माध्यमातून करू, गरज पडली तर ऑर्डिनन्स काढू, परंतु या संदर्भातलं सनियंत्रण लगेच व्हावं, रेग्युलेशन लगेच व्हावं ही शासनाची निश्चित प्रकारची मनापासूनची इच्छा आहे. आणि त्या संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की आता DMLT ताई आपण आहात, तर DMLTच्या बाबतीत सुद्धा कसं झालंय की DMLTचे कोर्सेस सुरू करणारे अनेक संस्था आहेत, म्हणजे फॅक्टरी खरं आहे. म्हणजे त्याचे आता जसं पॅरामेडिकल काउन्सिल, मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना आम्ही ती सुरू केलेलं आहे. तर जसे डॉक्टरचं रजिस्ट्रेशन होतं MMC मध्ये, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये, प्रत्येक MBBS डॉक्टर किंवा काय असेल महाराष्ट्रात किती आहेत काय त्याचा रजिस्ट्रेशन असतं, त्याचा नंबर असतो आणि त्याशिवाय तो प्रॅक्टिस करू शकत. तशाच पद्धतीनं DMLT कुणी कोणत्याही संस्थेतून व्हा, परंतु त्याचं रजिस्ट्रेशन हे पॅरामेडिकल काउन्सिल मध्ये झालंच पाहिजे. अशा पद्धतीचं मला वाटतं नोंदणी करण्याची गरज आहे. आणि हे जे रजिस्टर्ड पॅरामेडिकल काउन्सिलचे जे लोक आहेत, जे टेक्निशियन आहेत, लॅब टेक्निशियन आहेत, त्यांनाच खऱ्या अर्थाने या लॅब्स मध्ये काम करायला संधी त्या ठिकाणी दिली पाहिजे. अन्यथा कुणी पण जर 9वी-10वीचा मुलगा जाऊन त्या मशीनवर किंवा इक्विपमेंटवर काम करायला लागला आणि त्यांनी त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल्स घेतले, प्रोसिजर आज काहीच नाही, तर अशा पद्धतीचे पॅरामेडिकल स्टाफची नोंदणी व्हावी. पॅरामेडिकल स्टाफचं त्या ठिकाणी ते नोंदणीकृत लोकच पॅथॉलॉजी मध्ये लॅबोरेटरीमध्ये काम करावेत. इक्विपमेंट जे काही वापरायचे त्याच्या संदर्भात प्रॉपर कॅलिब्रेशन असावं, त्याचं डेट आउटडेटेड किती होतील, ऑब्सोल्यूट कधी होईल ते ठरवावं.
त्याच्या पूर्ण नियंत्रण सनियंत्रण करावं आणि सगळ्यात महत्वाचं जे चुकेल त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी. या दृष्टिकोनातून आज पॅरामेडिकल काउन्सिल जर रजिस्टर्ड जे लोक आहेत टेक्निशियन त्यांच्यावर काउन्सिल कारवाई करू शकतो, म्हणजे अनरजिस्टर्ड आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांना अधिकार पण नाही, किंवा जर अनरजिस्टर्ड डॉक्टर्स असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा MMC ला अधिकार नाही. त्यामुळे या सगळ्या संदर्भाने कारवाई करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. रेट्स मध्ये सुद्धा सुसूत्रीकरण असावं. प्रायव्हेट मध्ये कोण काही मागू शकतो रेट, आणि यामध्ये A, B आणि C अशा 3 पद्धतीच्या पॅथॉलॉजी लॅब्स असतात. एक बेसिक म्हणजे आपलं जे ब्लड आणि युरिन वगैरे तपासतो ते, मीडियम टाईपचं आहे ते हॉर्मोन्स आपले जे असतात त्याच्या बाबतीतला तपासणी होते ते, आणि ऍडव्हान्स्ड पॅथॉलॉजी लॅब असते ज्याच्यामध्ये कॅन्सर किंवा ह्या हिस्टोपॅथॉलॉजीच्या लॅब ज्याच्या अशा पद्धतीचे जे रिपोर्ट देणाऱ्या अशा सगळ्या संदर्भाने वेगवेगळं त्यांचं त्या ठिकाणी नियमावली असू शकते. या सगळ्या संदर्भाने मला वाटतं काम करणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच 3 महिन्याच्या कालावधी एक 18 मेंबरची ही कमिटी आहे. हेल्थ कमिशनरच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे, आणि जेवढे स्टेक होल्डर्स आहेत जेवढे म्हणजे ह्याच्यामध्ये DMLT ची संघटना वेगळी आहे, MD पॅथॉलॉजिस्टची संघटना वेगळी आहे, बायो केमिस्ट्री आणि हे जे मायक्रोबायोलॉजीच्या असोसिएशनची संघटना वेगळी आहे, ह्या सगळ्यांना त्यामध्ये प्रतिनिधित्व दिल्या गेलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन कमिशनर हेल्थ 3 महिन्याच्या आतमध्ये या सगळ्याचा रिपोर्ट तयार करतील. आज प्राथमिक अहवाल काहीच झालं नाही असं नाही सभापती महोदय, प्राथमिक अहवाल आलेला आहे, पण त्या अहवालावरून आपल्याला खऱ्या अर्थाने जो परिणाम पाहिजे सभागृहाला, लोकप्रतिनिधींना आणि जनतेला, तो परिणाम मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला अजून 3 महिने देऊन निश्चित प्रकारे या संदर्भातला परिपूर्ण सगळ्या गोष्टी केल्या जातील. गरज पडलं तर आपल्याला नर्सिंग होम ऍक्ट मध्ये कुठल्याही परिस्थितीत एक स्वतंत्र चॅप्टर टाकून त्याला अमेंडमेंट करून त्याला कायद्याचं स्वरूपही दिलंच जाईल. तत्पूर्वी ऑर्डिनन्स किंवा GRच्या स्वरूपाने हा 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला कायदा लागू करता येईल. या संदर्भाने मी आपल्याला खऱ्या अर्थाने आश्वासित करू इच्छितो. आणि जे काही या ठिकाणी विचारलेलं आहे, फ्लाइंग स्क्वॉड वंजारीजींनी सांगितलं आहे, चांगली सूचना आहे, कारण त्याच्या सतत लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे फ्लाइंग स्क्वॉडची सूचना निश्चित प्रकारे सजेशन फॉर ऍक्शन म्हणता येईल, आणि त्याच्यावर कायदे कारवाई करावी लागेल. त्याचबरोबर डॉक्टर पाटीलांनी सांगितलं की डिजिटल सिग्नेचर आणि रेग्युलेटरी अथॉरिटी मी बोललेलो आहे, आणि मनीषाजींनी सांगितलं की कायदा करणार का, त्या संदर्भात सुद्धा मी बोललोय. गुन्हे अद्याप दाखल नाहीयेत, कारण गुन्हे म्हणजे त्या संदर्भातला काही विषयच नव्हता, त्यामुळे गुन्हे दाखल नाहीयेत. आणि म्हणून याला जरा अधिक टीथ देण्याचं काम, म्हणजे टीथ म्हणजे अधिक जास्त हा कायदा जरा स्ट्रिंजंट किंवा डिटरन्स भीती वाटावी, आणि कुणी अशा पद्धतीचे मनुष्याच्या जीवनाशी आणि आरोग्याशी खेळू नये अशा स्वरूपाच्या सगळ्या बाबी त्यामध्ये अंतर्भूत होतीलच. अशा स्वरूपाने आम्ही हे निश्चित प्रकारे करू असं मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. नाही, मंत्री महोदयांनी एक मिनिट मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे, पण एक सूचना माझी मंत्री महोदय की हे जेव्हा 3 महिन्यात तुमचा अहवाल येणार आहे, अहवाल आल्यानंतर हे जे संबंधित सदस्य महोदयांनी ही विषय मांडलेला आहे त्यांच्यासोबत एक बैठक आपण सभापती महोदयांच्या दालनात घेऊ, जेणेकरून यांच्याही सूचना घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. निश्चित प्रकारे सूचना आपली मान्य आहे. कुणाला ज्यालाही बोलायचं असेल एखादी बैठक आपण या सभागृहाच्या सदस्यांची लावूया, ती सगळ्यांना कळूया, ज्यांना काही इनपुट द्यायचे असतील देतील. आता मी घोषणा करतोय, आज मंगळवार दिनांक 8 मार्च 2022 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 अन्वये विशेष उल्लेख सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करीत आहे. पूरक मागण्यावरील चर्चेत वाक्संहिता पूरक मागण्यावरील चर्चेचा आजचा दुसरा व शेवटचा दिवस आहे. कार्यक्रम पत्रिकेवर दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यावर आज चर्चा घेण्यात येईल. पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी यासंबंधी माहिती सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे वेगळी प्रस्तुत करण्यात आली आहे. प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक आणि पूरक विवरणपत्राचा प्रश्न क्रमांक सांगण्याची कृपा करावी. चर्चा संबंधित बाबी पुरतीच मर्यादित असून मूळ मागणीवर चर्चा करता येणार नाही हे आपणास विदित आहे. कार्यक्रम पत्रिकेवर दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यावर चर्चा व उत्तर आजच पूर्ण करायचे आहे हे सदस्यांनी कृपया ध्यानात घ्यावे. मान्य विरोधी पक्षनेते इतर सदस्य हा कोण बोल विरोधी पक्षनेते कोण तुमच्या वतीने पहिलं कोण? रणजित सिंह मोहिते पाटील. हा बोला दटके.
माननीय सभापती महोदय, आपण पुरवणी मागण्यावर चर्चा करण्याकरता मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. बाब क्रमांक 12 पृष्ठ क्रमांक बाब क्रमांक 12 आणि 13 पृष्ठ क्रमांक 12+13. माननीय सभापती महोदय, नागपूर महानगर पालिकेकरता जवळपास 700 कोटी रुपयाची मागणी केली गेली होती, कारण 700 कोटीचे कामं वापस गेले. माझी आपल्या माध्यमातून माननीय नगर विकास मंत्र्यांना विनंती आहे की नागपूर महानगरपालिकेला उपराजधानीचा दर्जा असल्यामुळे मूलभूत सोयी सुविधा करण्याकरता किमान दरवर्षी माननीय विरोधी पक्षनेते सध्याचे विधानसभेचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना दर वर्षाला आम्हाला 50 कोटी रुपये मिळायचे. मागच्या 2 वर्षात ते मिळाले नाही. दरवर्षी 100 कोटी रुपये शासन, 100 कोटी रुपये NIT, 100 कोटी रुपये महानगरपालिका असा सिमेंट रोडचा प्रस्ताव असायचा. तोही या 2 वर्षात झालेला नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे नगर विकास खात्याला की त्यांनी या पुरवणी मागण्यात हे अंतर्भूत करावं. माननीय देवेंद्रजी असताना 157 कोटीचे कामं राहिले आहेत, ज्याचा वर्क ऑर्डर झाला, अर्धवट कामं आहेत. त्यामुळे हे 157 कोटीची कामं पूर्ण करायच्या पावसाळ्याच्या आधी. यात नाल्याच्या भिंती आहेत, नाले आहेत, रस्ते आहेत, भूमिगत नाले आहेत. हे 157 कोटीचे वर्क ऑर्डर झाले आहेत, पण हे पैसे न आल्यामुळे कामं अर्धवट आहेत. याही मागणीची आपण पुरवणी मागण्यात माझी आपल्या मार्फत मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी हे करावं. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नागपूरला आले होते. त्यांनी नागपुरातल्या सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आश्वासन दिलं ते 2 बैठका घेणार होते, पण कोविडमुळे त्या झाल्या नाही. पण कलेक्टर ऑफिसची इमारत यावर्षी आपण नवीन तिचं बांधकाम करू असं आश्वासन माननीय अजितदादांनी दिलं होतं. आपल्या माध्यमातून मला त्यांना विनंती करायची आहे. ते शब्दाचे धनी आहेत, त्यामुळे आपल्या माध्यमातून त्यांना मला विनंती करायची आहे की या कलेक्टर ऑफिसचं बांधकाम त्यांनी त्वरित करावं. माननीय सभापती महोदय, पूरक मागणी क्रमांक 5 बाब क्रमांक 43. विदर्भाला गोंडवाना प्राणीसंग्रहालय उभारण्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्याला दिलं आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजींनी त्या कार्यक्रमात त्याची घोषणा केली होती की गोंडवाना जे काही हिंदू हृदय सम्राट प्राणी संग्रहालय गोरेवाड्याला झाला आहे त्याच्यामध्ये गोंडवाना थीम पार्कचं आम्ही काम सुरू करू. माननीय सभापती महोदय, आजपर्यंत त्याचं कुठलंही काम सुरू झालं नाही, कुठली त्याची मागणी करता बजेट अलोकेट झालं नाही. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की नागपूर हे आदिवासी लोकांचं प्रमुख ठिकाण आहे, गोंडराजांची राजधानी आहे, भक्त बुलंदशहांचा वाडा आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या सभेत दिला होता, त्या नामकरणाच्या कार्यक्रमात दिला होता, तो ते निश्चित पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. आपल्या माध्यमातून मला ती संबंधित मंत्र्यांना विनंती आहे की त्याचं अलोकेशन या पुरवणी मागण्यात करावं. त्याचबरोबर आदिवासींचे दैवत बिरसा मुंडा यांचा एक 50 फुटी पुतळा तिथे उभारला जाणार होता. त्याही बाबतीतलं अलोकेशन यात कुठेही दिसत नाही. आपल्या माध्यमातून विनंती आहे की भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याकरता पुरवणी मागण्यांमध्ये ही अंतर्भूत करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग पूरक मागणी क्रमांक 17 बाब क्रमांक 16. शासकीय निवास बांधकामी करता निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण माननीय सभापती महोदय, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या म्हणजे मला शतकपूर्ती निमित्त त्यांच्या नावाने एक मोठं सभागृह नागपूर शहरात बांधण्याकरता 20 कोटी रुपयाचं अलोकेशन त्यावेळेला झालं होतं. आपण श्रद्धांजली म्हणून किंवा आदरांजली म्हणून ते एक मोठं सभागृह आपण वसंतराव देशपांडे सभागृहाच्या धर्तीवर युनिव्हर्सिटीच्या जागेवर हे आपण बांधणार होतो. आजपर्यंत हे 20 कोटी रुपये आले, ते परत वापस गेले. एका महान नेत्याला श्रद्धांजली म्हणून या 20 कोटी किंवा अजून जो काही निधी याला लागणार असेल तो या पुरवणी मागण्यांमध्ये अंतर्भूत करून स्वर्गीय मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या नावाचं हे झालं पाहिजे. माननीय सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बाब क्रमांक 41 पृष्ठ क्रमांक 36. माननीय सभापती महोदय, जन औषधी हा जो विषय आहे
या जनऔषधीच्या नावाने केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी मोठ्या प्रमाणात याची प्रचलित पद्धतीप्रमाणे मोठं काम करण्याची व्यवस्था केली आहे. पण हे जनऔषधी केंद्र सर्व वैद्यकीय दवाखान्यांमध्ये, शासनाच्या दवाखान्यांमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये हे अजूनपर्यंत त्या यांनी सुरू झालेलं नाही. म्हणून आपले माननीय सभापती महोदय 10 मिनिटाच्या वरती 1 मिनिट मी बोलणार नाही, आपल्याला शब्द देतो. 5 मिनिट हो, 5 नाही, मिनिट. मला माहिती आहे तुम्ही 5 अजून मिनिट. हा, 5 बोला मिनिटं आहे. बोला बोला. माननीय सभापती महोदय, शासकीय रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने निविदा क्रमांक 2055 दिनांक 2 मार्च 2019 ला काढला होता. कोविड काळात जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना दिवस रात्र सेवा उपलब्ध झाली. जनऔषधी केंद्रांमुळे राज्यातील आंतररुग्ण आणि बाह्य रुग्ण रुग्णालयाच्या आवारातच औषधं अत्यंत स्वस्त दरात मिळत होते. केंद्र सरकार वैद्यकीय शिक्षण विभाग संशोधन संचालनामार्फत मोठ्या प्रमाणात शासनाचं हे ध्येय राबवण्याचा प्रयत्न आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री इथे आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये जनऔषधी केंद्राच्या बाबतीतली तरतूद करावी, एवढीच माझी विनंती आहे. माननीय सभापती महोदय, नगर विकास खातं बाब क्रमांक नाही जा. माननीय एकच ऊर्जा विभागाचा विषय आहे. दादा किशोर दराडे, एकच मिनिट नरेंद्रजी दराडे. काळे साहेब एकच मिनिट. मान्य साहेब माफ करा. हा, एक सभापती महोदय एकच मिनिट. हा, एकच मिनिट. बोला दटके. ऊर्जा विभाग बाब क्रमांक 21 नवीन पृष्ठ आहे. क्रमांक 21. कृषी पंप ग्राहकांना वीज शुल्कामध्ये सवलत देण्याकरता 490 कोटी 15 लक्ष रुपयाची अतिरिक्त तरतूद करण्यासाठी पुरवणी मागणी करण्यात आली होती. ती पुरवणी मागणी या कुठल्याही पुरवणी मागण्यामध्ये दिसत नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. गोरगरीब शेतकरी अतिवृष्टी या सगळ्यामुळे आधीच त्रासला आहे. आता कनेक्शन कापण्याचं काम सुरू आहे, आत्महत्या होत आहे. आपल्या माध्यमातून, आपल्यासारख्या सजग सभापतीच्या माध्यमातून आपल्या मार्फत या शासनाला विनंती आहे की ही पुरवणी मागणी त्यांनी यात अंतर्भूत करावी. आपण मला संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे. नमस्कार. दराडेजी. धन्यवाद सभापती महोदय. भाग क्रमांक 25 पृष्ठ क्रमांक 23 उद्योग मंत्री, या येवले शहरामध्ये पैठणीचं गाव आहे आणि आज महिला दिनानिमित्ताने सभापती महोदय आपल्या मार्फत सांगू इच्छितो की हे पैठणीचे शहर असल्यामुळे छोटे छोटे लघु उद्योग आहे आणि त्या लघु उद्योगाला जे रेशम पुरायचं जे पुरवठा कराल चेन्नई आणि मद्रासकडून आपल्याला होतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या शहरामध्ये एक 50 एकर जमीन घेऊन उद्योग चालू करावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. तसेच बाई, ज्या जमिनी शासनाने समाधान केलेल्या आहे त्याचा मोबदला लवकरच मिळावा. सभापती महोदय, दुसरी माझा नगर विकास खात्याला क्रमांक नंबर 13 पृष्ठ क्रमांक नंबर 13. भाई आपले एकच इकडे बोला तुम्ही. 2 भाई आहे. दराडेजी इकडे बघून बोला तुम्ही. पुढे इकडे सभापती बोला. महोदय, माझी एक विनंती आहे का नगर रचना याच्यातून येवले शहराच्या दृष्टिकोनातून फार मागासलेला आहे. तो या बजेटमध्ये 500 कोटी रुपये धरून आम्हाला सुशोभीकरण आणि या गटारी आणि रस्त्याची सुविधा करण्यासाठी दुरुस्ती करावी. सभापती महोदय, आमचे पाणी पुरवठा मंत्री साहेब बसलेले भाग क्रमांक 50 पृष्ठ क्रमांक 47 येवल्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला करंजन टू येवला या गावांना पाण्याचा जो पाटाद्वारे पाणी येतं तर पाटामुळे जास्त जिरण होतं आणि 8-8, 15-15 दिवस आम्हाला पाणी मिळत नाही. म्हणून ही योजना आपल्या माध्यमातून जर मिळाली तर बरं होईल अशी मी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद सभापती महोदय. मला काही जास्त बोलायचं नव्हतं म्हणून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल मिटकरी. धन्यवाद सभापती महोदय. बाब क्रमांक 12 पृष्ठ क्रमांक 12. सभापती महोदय,
महाराष्ट्र राज्यात अकोला महानगरपालिका सुद्धा अत्यंत महत्वाची महानगरपालिका समजल्या जाते. माझी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून ही सुद्धा विनंती असेल की गेल्या अनेक म्हणजे मागच्या काळामध्ये 139 बेकायदेशीर ठराव घेतले गेले होते. त्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या विरुद्ध वारंवार लक्षवेधी पण या सभागृहात माजी आमदार गोपीकिसन बाजुरिया साहेबांनी लावली होती. या प्रकरणाला सुद्धा थोडं गांभीर्यानं सभागृहानं घ्यावं. फौजदारी दाखल करण्याचा शासनाचा आदेश असताना सुद्धा शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम वारंवार अकोला महानगरपालिका आयुक्तांकडून होते आहे. दुसरं 52 ओपन स्पेसचा अहवाल संस्था चालकांना दिले. 52 ओपन स्पेस दिले गेले ज्यावर व्यवसाय शिकवणी वर्ग लावले गेले. पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी विनंती करतोय की जे 52 ओपन स्पेस बेकायदेशीररित्या दिले गेले ते आणि 139 जे बेकायदेशीर ठराव घेतले गेले यावर सुद्धा गांभीर्यानं कारवाई व्हावी. बाब क्रमांक 41 पान क्रमांक 36. सभापती महोदय, अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना लातूर नंतर अकोला येथे शासकीय महाविद्यालयाची स्थापना झाली होती. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ आदी पदे भरण्याबाबत कारवाई व्हावी. विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या पुरवठा व सामग्री यावरील खर्चासाठी शक्य असेल ते जी काही मागणी आहे ती पूरक मागणी याद्वारे मी आपल्यासोबत करत आहे. अकोला येथे पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यामध्ये डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा व्हावी अशी माझी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या सभागृहाला मी विनंती करतो. पान क्रमांक 47 बाब क्रमांक 50. महाराष्ट्र शासनाने या काळात कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या सरकारने पाणी पुरवठा या विषयावर महत्वाचं म्हणजे या विषयाला गांभीर्याने घेतलेलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यातील 64 खेळी पाणी पुरवठा योजना असेल किंवा खांबोराची 60 गाव पाणी पुरवठा योजना असेल यावर सुद्धा माननीय पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांनी थोडं गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं अशी मागणी मी या निमित्तानं करतो. बाब क्रमांक 19 पान क्रमांक 19. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत पूर नियंत्रण प्रकल्पाच्या 13 कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी या पुरवणी मागण्यांद्वारे मी करतोय. त्यासोबतच मौजे पोही तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला गावच्या 100% पुनर्वसनाबाबत पोही ग्रामपंचायत यांनी निवेदनासोबत ठराव सादर केलेला आहे. सदर गावचा अंशतः ऐवजी पूर्णतः पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचे दिनांक 30/10/2018च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे. तरी शासनाने पोही गावच्या 100% पुनर्वसनाच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी मी या निमित्तानं करतो. पान क्रमांक 5 बाब क्रमांक 5. 2च मिनिटं साहेब. लटके साहेबांनी 12 मिनिटं घेतली, 7च मिनिटं मी घेतो. राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2020 पिकांचे जे नुकसान झाले शेतकऱ्यांना त्या नुकसानाच्या संदर्भात नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या पुरवणी मागण्यांमधून मी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अकोला जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकरी बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या विदर्भातील शेतकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपलं सरकार या माध्यमातून दिलासा देईल असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. शेवटची मागणी पान क्रमांक 16 बाब क्रमांक 16. अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला 45 किलोमीटर महामार्गाचे गेल्या 4 वर्षापासून काँक्रिटीकरण संत गतीने सुरू आहे. देवरी फाटा ते रौंदळा, आळसूड फाटा, चौटा बाजार, बळेगाव फाटा, पाटसूल रेल्वे या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने अनेक अपघात वारंवार घडत आहेत. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चे काम करण्यात आले आहे, परंतु महामार्ग प्राधिकरणाने सांडपाणी वाहून नेण्याकरता कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या सर्व पुरवणी मागण्या मी आपल्या सहमतीने या ठिकाणी मांडतोय. मला बोलायला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. बावनकुळे सर. माननीय सभापती महोदय, पुरवणी मागण्याच्या संदर्भाने चर्चा करताना ऊर्जा खात्याच्या बाब क्रमांक 21, 22, 23, 24 आणि 25 यामध्ये मी एकच विषय मांडणार आहे आणि सभापती महोदय कारण इतरही सदस्यांना बोलायचं आहे. सभापती महोदय, काल मी बोलताना सांगितलं होतं की शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापण्याकरता
जो आरोप प्रत्यारोप होतोय की शेतकऱ्यामुळे वीज कंपन्या डबघाईस झाल्या, शेतकऱ्याकडे पैसे थकीत असल्यामुळे आमच्या कंपन्या डुबतायत, आम्हाला वसुली करावीच लागेल. सभापती महोदय, मी तुम्हाला काही आकडेवारी देणार आहे आणि या आकडेवारीनं समोर येईल आपल्याला की जेव्हा अजितदादा पवार मागच्या सरकारमध्ये 2014 पर्यंत मंत्री होते, माननीय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा खात त्यांच्याकडे होतं, तेव्हा साधारणतः 14,000 कोटी रुपयाचं थकीत हे शेतकऱ्याकडे होतं. आमचं सरकार आल्यानंतर सभापती महोदय, माननीय शरद पवार साहेबांनी आणि अनेक विरोधी पक्षाचे आमच्या दिलीप वळसे पाटील साहेब असतील आणि अनेक तटकरे साहेब असतील, सर्वांनी वरच्या सभागृहात खालच्या सभागृहात आपण सर्वांनी विनंती केली की शेतकरी अडचणीत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थकबाकी आणि जर आपण आता वसुली केली तर प्रचंड अडचणी निर्माण होतील आणि म्हणून 42,000 कोटी रुपयांचं थकीत झालं. 14,000 कोटीवरनं 42,000 कोटी थकीत झालं. गुलाबराव पाटील साहेबांचा नेहमी आग्रह असायचा की जळगावमध्ये बिलकुल आपला वीज कर्मचारी आमच्या शेतात येऊन याची काळजी घ्या. आणि माझी माहिती आहे की 44% शेतकऱ्यांना 5 वर्ष वीज देऊनही एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापण्याचं पाप हे आमच्या सरकारने कधीही केलं नाही. आणि 2005 ते 2015 या काळामध्ये जवळपास 5 लक्षच्या वर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा या भागातले शेतकऱ्याच्या डिमांड भरल्या, पण शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नव्हते. पण 2005 ते 2015च्या काळामध्ये 5 लक्षच्या वर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याचं काम गुलाबराव पाटील साहेब आपण त्या काळात केलं. आणि आता मला सांगण्यात येतं की मागच्या सरकारच्या चुकीमुळं, मागच्या सरकारने शेतकऱ्याकडनं पैसे वसूल न केल्यामुळं या कंपन्या डबघाईस झाल्या आणि त्यामुळं शेतकऱ्याची वसुली आम्ही करतोय. सभापती महोदय, या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा 14,000 कोटीवरनं 42,000 कोटी थकीत झालं, तरी जी महापारेषण कंपनी आहे, माननीय मंत्री महोदय, आपणही नेहमीच्या स्टेटमेंटमध्ये नेहमी सांगत राहता, आपल्याला हे जरा मी बॅलन्स शीट वाचून दाखवतो आहे. 2017-18 मध्ये 815 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं महापारेषण कंपनीचं. 18-19 मध्ये 745 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं आणि 19-20 मध्ये जेव्हा आमचं सरकार गेलं, तुमचं सरकार आलं, त्या वर्षीची बॅलन्स शीट ही 493 कोटी रुपये प्रॉफिट होतं 19-20 ला. मी आता महाजनकोचं सांगतो, आपल्या जनरेशन कंपनीचं. जनरेशन कंपनीमध्ये 17-18 मध्ये 700 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं. 18-19 मध्ये 334 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं. 19-20 मध्ये 126 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं. आणि महावितरण कंपनीची आपण आता खूप गवगवा करता की कंपन्या डुबल्या, आता आम्हाला चालवणं कठीण झालं आहे, आता आम्ही राज्य अंधारात नेणार आहे, आता आमच्या शेतकऱ्याकडे इतकं झालं आहे, शेतकऱ्यामुळे कंपन्या डुबल्या. हे जे नेहमीचे वाक्य आहेत ते थोडे बंद करावे लागतील. प्रगत महाराष्ट्राला असे वाक्य शोभत नाही. 32 नाही, माझं ते म्हणणं नाही, ते वेगळा प्रश्न आहे. कंपन्या हा वेगळ्या आहेत, वीज कंपन्या. सरकारचे काही माझं म्हणणं नाही. वीज कंपन्यांनी कसं कारभार केला पाहिजे हा प्रश्न या ठिकाणी आहे. मी महावितरण जी कंपनी आहे, आपण अब्दुल सत्तार साहेब, कधीही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आपल्या मतदारसंघात 5 वर्ष कापलं गेलं का? 14,000 कोटीवरनं 42,000 कोटी थकीत झालं. शेतकऱ्याला वीज दिल्याने कधीही कंपन्या डुबत नाही. शेतकऱ्याने उलट वीज दिल्याने राज्याचा जीडीपी वाढतो, राज्याचं उत्पन्न वाढतं आणि राज्य प्रॉफिटमध्ये येतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या विजेच्या तोडणीचा जो आग्रह सुरू आहे, आणि कालच्या सभागृहात कालही मागच्या सरकारचं पाप आहे, मागच्या सरकारचं पाप आहे, मागच्या सरकारचं पाप आहे, हे कुणाचं पाप नाही. कंपन्या कधीही शेतकऱ्यामुळे डुबत नाही. कंपन्या डुबतात भ्रष्टाचारामुळे. तुम्ही तुमच्या कंपन्यामधला भ्रष्टाचार थांबवा, नाहीतर मी आत्ता पुढच्या काळामध्ये कुठे कुठे काय सुरू आहे याचं तुम्हाला मंत्रिमंडळ देणार आहे, व्यवस्थित देणार आहे. आणि इतकं चांगलं देणार आहे की तुमचे किती किती कार्ड, तुमचे CMD 23-23, 24-24 मोबाईलचे कार्ड कसे कसे वापरतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. मोबाईलचा कार्ड नंबर सहित देणार आहे, फोन नंबर सहित. सभापती महोदय, महावितरण कंपनीला आपला चांगला अभ्यास आहे. आपण खूप यावेळेस मागच्या काळात खूप चांगलं मांडलं होतं. 2017 मध्ये महावितरण कंपनी
जी शेतकऱ्याला वीज पुरवतं ती 442 कोटी प्रॉफिटमध्ये आहे. तरी काय बावनकुळे साहेब इकडे माझी लिंक कधीच तुटत नाही. बावनकुळे साहेब इकडे बोला, तुम्ही इकडे हो. हा. सभापती महोदय, 17-18 मध्ये महावितरण कंपनी 442 कोटींनी प्रॉफिटमध्ये होती. 18-19 मध्ये 846 कोटी प्रॉफिटमध्ये होती आणि 19-20 मध्ये 208 कोटींनी प्रॉफिटमध्ये होती. हे फायनान्शियल या तीनही कंपन्यांचे परफॉर्मन्स आहे. मला या ठिकाणी सभागृहात एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या नावाने जे तुम्ही बोटं मोडतायत ना, सोलापूर जिल्ह्यात 2000 कोटी थकीत आहे, सातारा जिल्ह्यात 3000 कोटी थकीत आहे. माझा दावा आहे, काही मार्गदर्शन लागलं मंत्री महोदय आम्ही करायला तयार आहे. शेतकऱ्याला तुम्ही नागवू नका, पंढरपूर सारख्या आत्महत्या होऊ देऊ नका. महावितरण कंपनीमुळे आत्महत्या झाली आपल्याला शोभेचं नाही आहे. आणि आत्ता यानंतर मी तुम्हाला बॅलन्स शीट सभापती महोदयाच्या माध्यमातून पाठवतो. यानंतर कृपया आपणास विनंती आहे सरकारला की मागच्या सरकारने अजितदादांच्या काळात 14,000 कोटी, आमच्या काळात 42,000 कोटी, हे असं सांगून चालत नाही सरकार. तुम्ही यानंतर आजच्या आज पुरवणी मागण्याच्या संदर्भाने हे जाहीर करा. यानंतर आम्ही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापणार नाही. आम्ही या तुम्हाला कंपन्या प्रॉफिटमध्ये दिलाय, चांगल्या प्रॉफिटमध्ये चालवा, चांगलं तज्ज्ञ नेमा आणि या कंपन्या प्रॉफिटमध्ये आणून पुन्हा शेतकऱ्याला वीज द्या. माझा दावा आहे तुम्ही एकही पैसा जरी शेतकऱ्याकडनं घेतला नाही आणि पूर्ण 5 वर्ष शेतकऱ्याला वीज दिली तरी कंपन्या डुबत नाही. तुमच्या कंपन्यातला भ्रष्टाचार बंद करा आणि या शेतकऱ्यांना तातडीनं आजच्या आज तुम्ही जेवढे कनेक्शन कापलेले आहेत तेवढे रिकनेक्ट करा आणि यानंतर तुमचा वीज कर्मचारी शेतात जाऊ देऊ नका. एवढीच माझी या पुरवणी मागणी आहे. आणि गुलाबराव आणि आपल्या सर्व सरकारला माझी विनंती आहे की या पद्धतीनं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा, तशा आत्महत्यानंतर होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी. जयंत पाटील. सभापती महोदय, बाब क्रमांक 39 पान क्रमांक 43. सभापती महोदय, गडचिरोली जिल्ह्यातील सुजाणगड गडासह संपूर्ण 25 लोक आणि कायमस्वरूपी रद्द करून आदिवासी पारंपरिक रोजगार वाचवण्याचे काय? गडचिरोली या घटनेची 5वी अनुसूचीची लागू असलेली जिल्हा आहे. इथे पेसा कायदा सभापती महोदय आहे. या पेसा कायद्याने ग्रामसभेला भरपूर अधिकार दिले गेलेला आहे. बोला मग. आणि याच्यामुळे तिथल्या ग्रामपंचायतीनं आणि तिथल्या स्थानिक जनतेला, आदिवासी जनतेला भरपूर त्या ठिकाणी या वन उत्पन्नातून भरपूर तिथे पैसा मिळतोय. अशा स्थितीत जवळजवळ 14,980 हेक्टर